हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर पिल्लू आमची उठलेली, तिचं दूध पिऊन झालं, बिस्किट खाऊन झालं आणि तिचा ड्रेस वगैरे नाईट ड्रेस असतो तो चेंज केला आणि मग तिला बाहेर आणलं तिच्या प्ले मॅटवरती आणि मग ती खेळत होती. ऑलमोस्ट आज पिल्लू आमची 6ला उठलेली आणि ती आल्या आल्या तिला एवढं माहिती आहे की आपली खेळण्याची बॅग ही आहे, तर ती ओपन करून द्यायला सांगते. जर ओपन असली तर ती खेळत बसते. मग तिला मी थोडं हे ओपन करून दिलं आणि त्याच्यानंतर मग ती तिच्या कार्डसोबत खेळते. सध्या तरी मोस्टली करून तिला जास्त कार्डसोबत खेळायला आवडतं, कारण का त्याच्यामध्ये खूप सारी चित्र आहेत, त्याच्यामध्ये खूप सारे अशा वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, त्याच्यामुळे ती तेच खेळते आणि त्यातल्या 2 सिलेक्ट करते आणि ते हातात घेऊन ती हेच करत बसते आणि तिची बडबड आहे ती चालूच होती. इकडे तिकडे फिर, उठल्या उठल्या तिचं तेच चालू असतं, इकडे तिकडे फिर. आणि जेव्हापासून ती चालायला लागली ना तेव्हापासून ती जरा पण अशी बसत नाही की एका ठिकाणी शांत बसेल नाही. जेवताना पण इकडे जा तिकडे जा, काही दिलं बिस्किट वगैरे हातात दिलं तरी पण चालतच राहते. आता ते तिला हॅबिटच झाली चालण्याची. जेव्हा ती चालत नव्हती तेव्हा असं वाटायचं कधी चालेल आणि आता चालायला लागले तर जरा पण बसत नाही. सो हे असं आता चालूच राहणार आहे. मी साईड बाय साईड आम्हाला चहा ठेवत होती, बाकीची कामं पण आवरायची होती. आज होता सॅटर्डे आणि आज दीपकचं फास्टिंग आहे. सो जेवणाचं एवढं काहीच नाही. मध्ये त्याने फास्टिंग बंद केलेली, आता परत त्यांनी कंटिन्यू केली आहे. काहीतरी 21 शनिवार त्यांनी केलेले आणि आता परत त्यांनी कंटिन्यू केलं आहे. सो आज दुपारी एकदम रिलॅक्समध्ये जेवण वगैरे होतं, त्याच्यामुळे एवढं काय नाही. म्हणजे साबुदाण्याची खिचडीच करायची होती, त्याच्यामुळे जास्त काय आज हे नव्हतं. त्याच्यामुळे फक्त पिल्लूचं करायचं होतं, पण पिल्लूला पण मी भरडी भरवलेली. सो आता पिल्लू तिच्या कार्डसोबत खेळते, तोपर्यंत पण मी चहा ठेवेल. आज मीच फक्त बिस्किट खाणार आहे, दीपक नाही, मी आणि पिल्लूच खाणार आहे. सो चहा वगैरे ठेवेल आता आम्हाला. आणि हा मोमेंट तुम्ही बघितला असेल, तिला कुठली गोष्ट करताना आली ना स्वतःहून की ती आपल्याला सांगते कर, आणि आता पण इथे तेच चालू आहे. तिला त्या बंदूकमध्ये हे टाकायचे, स्टिक टाकायचे, तर ती दीपकचा हात पकडते आणि सांगते की टाका म्हणून. सो तेच चालू आहे तिचं. आणि तिने मला बघितलं तशी माझ्याकडे आली. मग पिल्लू झोपली, तिला नाचणीचं सत्व वगैरे भरवलं, ब्रेकफास्ट झाला तिचा, थोडंसं खेळली आणि मग झोपली. ती झोपल्यानंतर मग मी आम्हाला साबुदाण्याची खिचडी करणार होती. ती जागी होती तेव्हाच मी करणार होती, पण ती झोपून गेली, कारण का तिला पण थोडीशी टेस्टला दिली असती आणि तिने पण खाल्ली असती. सो आता दीपकला देते मी. जर साबुदाण्याच्या खिचडीसोबत दही असेल ना तर खूपच टेस्टी लागते आणि मला साबुदाण्याची खिचडी आहे ना, एनी टाईम दिली ना तरी पण मी खाऊ शकते. सो आज खूप दिवसानंतर आम्ही साबुदाण्याची खिचडी खातो आहे आणि आता हा ब्रंचच झाला. आता जेवण वगैरे काहीच नाही, दीपकचा नाश्ता प्लस लंच. आणि नंतर कामं वगैरे झाल्यानंतर मी असंच पिल्लूच्या बाजूला झोपली, ती झोपलेली तर, आणि ती डायरेक्ट उठूनच बसते. ती झोपेतून उठली ना तर डायरेक्ट उठूनच बसते आणि आता इथे तिथे चालू आहे. आणि बघताय तुम्ही, ती ऑलमोस्ट झोपेतच आहे. थोडीशी हां तिच्या लँग्वेजमध्ये बडबड केली आणि मग ती लगेच झोपून गेली. पिल्लूचा हल्ली कसं होतं आहे, म्हणजे सगळ्या मुलांचंच तसं होत असेल, म्हणजे झोपेतनं उठली ना तर डायरेक्ट बसते आणि चालायलाच लागते. जरा पण असं आळस नाही देत, काय नाही. आणि आता बघता उठली, बसली आणि झोपली. म्हणजे ती जेव्हा झोपेत असते आणि उठून बसते ना तेव्हा तिला मग परत झोपावं लागतं आणि ती झोपूनच जाते लगेच. आणि कशी झोपली आहे ती, म्हणजे झोपेल ना तेव्हाच ती शांत असते आणि ती जेव्हा झोपते ना तेव्हा इतकं शांत वाटतं ना कारण का ती उठली ना की तिची बडबड, तिचा पैंजणचा आवाज, आणि ती काय बडबडते तिचं तिला माहिती. काही शब्द कळतात आपल्याला, दादा, मामा, काका, मम्मा, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना ते तिच्या अशाच बडबड चालू असते, इकडे बघून तिकडे बघून, इकडे जा तिकडे जा. सो आता पण ती झोपेतच आहे आणि ऑलमोस्ट तिचा उठायचा टायमिंग झालेला. कितीला झोपलेली, 11ला झोपलेली, माइट बी 11च्या दरम्यान असं झोपलेली, मला पण एक्झॅक्ट आठवत नाही आहे. पण ती उठलेली ऑलमोस्ट 1च्या दरम्याने उठलेली आणि आता तिचं चालू आहे. म्हणजे डोळे ना थोडेसे अर्धे ओपन ठेवूनच झोपते पिल्लू. ही सवय दीपकला पण आहे आणि गुड्डीला पण आहे. दीपकला एवढी नाही आहे पण गुड्डीला खूपच आहे. म्हणजे लिटरली झोपली आहे की जागी आहे ना तेच नाही कळत कधी कधी. सो आता ती झोपेतच आहे
आणि आता ती उठली ना की मग तिला मी भरडी वगैरे भरवणार. आज तर डाळ भात करणार होती पण नाही केला, म्हटलं जाऊन दे. सो हे सॅरलेक्स आहे होममेड. ह्याच्यामध्ये आहे ना मी ओट्स टाकलेत, जिरे पावडर टाकले, हिंग टाकले आणि तूप आणि मीठ, बस बाकी काही ॲड केलं नाही आहे. एवढंच त्याच्यामध्ये ॲड करते. आणि सॅरलेक्सची रेसिपी तुम्ही जर पाहिली असेल ना तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट आहे. तर तुम्ही ही सॅरलेक्स यांना करू शकता. मिक्स डाळचं आहे, पिल्लू अगदी आवडीने खाते. आणि हे मी तिला मोस्टली करून भरवते कारण की याच्यात ड्रायफ्रूट्स वगैरे. पिल्लूचं जेवण झालं, सगळं आमचं जेवण झालं. मग भांडी वगैरे धुतली नव्हती आमचं खाऊन झाल्यानंतर. मी म्हटलं एकत्रच घासेल, तोपर्यंत थोडा व्हिडिओ एडिट करत होते आणि अशाच टाईमपास करत होती फोनमध्ये. सो भांडी वगैरे तिचं भरवून झालं. मग भांडी वगैरे धुतली आणि दीपक उठलेला. सो त्याला चहा हवी होती, ती पण साईड बाय साईड ठेवली कारण का त्याला उठल्या उठल्या चहा लागते. जरी त्यांनी पिऊन झोपला असेल ना तरी त्याला चहा लागतेच लागते. आणि त्याचा आज फास्ट होता त्याच्यामुळे त्याला चहा हवेच. आणि त्याचं तोंड बघितलं, चहाचा सिप मारून त्याचं तोंड त्याने ना मुद्दामून तसं केलं. आणि पिल्लूला ना मी शेव दिलेली येल्लोवाली, तर ती ते खात होती आणि अगदी ती 2 हाताने खायचं ट्राय करत होती. तिला मी शेव का दिलेली कारण का मला कर्टन काढायचा होता बेडमधून आणि तिच्यासमोर मी दिसली नाही की मग ती थोडीशी क्रँकी होते. त्याच्यामुळे मग मी तिला थोडं शेव दिली आणि साईड बाय साईड मग मी हे करत होती, कर्टन्स वगैरे लावले किचनच्या रूमला, बेडरूमचा थोडासा चेंज केला. आणि आता हा होता संध्याकाळचा टायमिंग. ती दुपारी उठल्यानंतर ऑलमोस्ट 6च्या दरम्यान अशी झोपली. मग मी संध्याकाळची जेवणाची तयारी करत होती. इथे मी डाळ भातचा कुकर लावून घेते. मोस्टली करून मी डाळ भातचा कुकर अशा 2 डब्यांमध्येच लावते कारण का दीपक आहे तो कमी डाळ भात खातो आणि मी आहे आणि पिल्लूच बोलाल तर जास्त डाळ भात खातो. त्याच्यामुळे कुकरलाच डाळ भात लावते. पिल्लूला ना डाळ आणि भात मी चालू केले. सो तिचं कसं आहे की डाळ डेली ना बेसिसवर नाही ती खाणार. मग डाळमध्ये ना व्हरायटीज ती लावेत. मग कधी मी नुसती तूर डाळ करते, कधी मूग डाळ, मसूर डाळ, कधी मिक्स, असं व्हेरियंट करावं लागतं. तेव्हा कुठे जाऊन ती डेली डाळ भात खाते. आणि असं वाटत असेल की मी तिला डेली डाळ भात भरवते आणि ती खाते, असं नाही आहे. पण त्या डाळीमध्ये व्हेरिएशन असतात रोज रोज, त्याच्यामुळे ती रोज रोज तेच खाते. म्हणजे ॲटलिस्ट 1 टाईम तरी ती डाळ भात खाते. आणि माझं आता इथे कुकर लावून झालं आहे. आता आज मला सगळं जेवण करायचं कारण का दीपकचं फास्टिंग आहे. सो बाजूला भाजी पण होते, वांगं बटाट्याची भाजी करत ठेवलं आहे छोट्या कुकरमध्ये. सो मसाला तेलामध्ये परततो आहे, तोपर्यंत मग मी पीठ मळून घेतलं. पीठ आमचं अगदी छोटंसंच असतं मळायचं, फक्त बघायला गेलं की 5 चपात्यांचं पीठ मळावं लागतं कारण का दीपक 3 खातो, मी 2, कधी कधी मी 1.5 खाते, बस जास्त जात नाही मला. जर भात असेल ना तर चपाती मला आवडतच नाही. सो इथे ऑलमोस्ट आता माझी भाजी आणि भात डाळ तर ऑलमोस्ट झाल्या. आता भाजीची प्रिपरेशन चालू आहे. भाजी ऑलमोस्ट झाल्यानंतर मग मी चपात्या करायला घेणार. चपात्या झाल्या की जेवण झालं. आणि हे जे वांगं बटाट्यासाठी मी जी ग्रेव्ही थोडीशी करणार आहे ती रेडी आहे. पिल्लू आमची उठली, तिचं खेळणं चालू होतं उठल्यानंतर. आणि ज्या मोमेंटला मी तिला झोपवली ना त्या मोमेंटला मी जेवण करायला घेतलं. ऑलमोस्ट 6 वाजता जेवण करायला घेतलं आणि ती उठेपर्यंत माझं जेवण ऑलमोस्ट सगळं झालेलं. किचन वगैरे क्लीन करून गॅस वगैरे भांडी वगैरे धुवून एक्स्ट्राची सगळं काम झालेलं. कारण का माझा टार्गेटच तो होता की ती उठायच्या आधी मला सगळं किचन आवरून घ्यायचं, जेवणाचं आवरून घ्यायचं आहे. ती उठल्यानंतर मला नाही करायचं आहे. ती उठल्यानंतर थोडंसं तिच्यासोबत खेळू असं म्हटलेलं आणि तसंच झालं सगळं. सो ती उठायच्या आधी माझी सगळी कामं आवरली. खाली जाऊया, सगळी कामं आवरून झालेली आणि जायचं होतं आम्हाला खाली. थोडंसं भाजी वगैरे आणायची होती आणि बेसन आणायचं होतं. का आणायचं होतं ते तुम्हाला नाही पुढे समजेलच. त्याच्यामुळे मग खाली जायचं होतं. पिल्लूला आम्ही रेडी करत होते. ती शूज दीपकला घालूनच देत नव्हती. तिचं म्हणणं होतं की चला पटपट. आणि मग नंतर मग मी तिला शूज घालत होते आणि तिला तिथे कुकी दिसत होती तर तिची मस्ती चालू होती. तुम्ही बघते तिला बाहेर जायचं म्हटलं ना की खूप, कुकी तर ऑलरेडी एक्सायटेडच होते. तिला फक्त खाली जायचं आहे बोललं ना जायचं आहे तर ती नुसती नाचतच बसते. तुम्हाला तर दिसतच असेल मध्ये मध्ये मध्ये. आणि पिल्लूला आता मी रेडी करते आणि आम्ही जाऊ. आणि आज असतो आमच्या इथे सॅटर्डेचा मार्केट. सो तो नव्हता कोइन्सिडन्सली. आज ठरवलेलं तिकडे जाऊन थोड्याशा भाज्या आणेल आणि आज क्लीन करेल, पण तो मार्केट नव्हता. आणि आता रेडी झालो आहे. मग आता चाललो आहे मार्केटमध्ये. पिल्लू बघताय, पिल्लूला ना लिफ्ट आणि बाहेर जाणं, गाडीवर बसणं अशा गोष्टींना तिला खूप आवडतात. आणि तिची बडबड पण चालू होती लिफ्टमध्ये ॲज युजल.
आणि जशी लिफ्ट थांबते ना तसं लगेच तिला कळतं की बाहेर जायचं आहे. जशी लिफ्ट वरती येते ना तसं तिला कळतं आता आतमध्ये जायचं आहे. तिला इवन एवढं पण माहिती आहे लिफ्टमध्ये चढल्यावरती कुठलं तरी बटन प्रेस करायचं ती ते पण करते, पण तिचा तर हात पोचत नाही. फक्त तिकडे जाऊन काहीतरी प्रेस करतात एवढं तिला माहिती आहे. ती अशा छोट्या छोट्या गोष्टी ना पटकन कॅच करते आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे एकदम बारीक लक्ष ठेवते. आपण जे काय करू, इवन तुम्हाला सांगते आपण कानात बड टाकतो ना ते पण ती लक्ष ठेवते आणि ते पण ती हे करते. आणि आता मी निघालेलो, खालून जाऊन आलो, फिरून आलो थोडंसं तिला गार्डनमध्ये नेलेलं तरी पण ती काही फिरली नाही. आणि तिचं चालू होतं. तिला ना आमचा डोअर पण माहिती आहे, लिफ्टच्या बाजूला घर आहे आपलं ते पण तिला माहिती आहे. तिथे लिफ्टमधून बाहेर आली ना की तिथे जाऊन ती उभी राहते आणि ती वाट बघत होती की बाबा कधी डोअर ओपन करतील. तिचं ते चालू होतं. तिने जसं मला बघितलं ना तसं तिने टर्न मारून घेतला. आणि घरी आल्यानंतर मग तिला बिस्किट आणलेलं एक, हे पण डाईटमध्येच येतं, डाईट ब्रिटानियाचंच आहे हे पण. थोडंसं ह्याच्यामध्ये ना ग्लुटन फ्री वगैरे असं काहीतरी आहे, मला पण एक्झॅक्ट आता ते बघावं लागेल. आणि ते तिला बिस्किट देत होते. तिला हे ना कुठलं पॅकेजिंगवाला खाऊ असेल ना तर ती कशी बघा अगदी हात वगैरे हलवत उभी आहे की बाबा कधी देत आहेत. अगदी म्हणजे इतकी कधी कधी आहे ना इतक्या क्यूट मुवमेंट करते ना, सो त्या अशा कॅप्चर करूशा वाटतात. आणि आता ती तुम्ही बघितलं कसे हात वगैरे हलवत होती, बाबा बिस्किट देत होते. आता तिने बिस्किट घेतलं, आता चालली ती. आणि तिला आहे ना हे बिस्किट जरा पण आवडलं नाही कारण का टेस्टलेस होतं. एवढं त्यात शुगर नव्हती, काही नव्हतं. तर तिने बघता टाकूनच दिलं, डायरेक्ट खाल्लंच नाही. इवन दीपकला पण आवडलं नाही, त्याने पण माझ्या हातात दिलं येता त्यांनी घेतलेलं बिस्किट. आणि आता ती खाणार नाही आहे हे बिस्किट. सो ती नाहीच बोलते, तिला आवडलं नाही ना की ती घेतच नाही बिस्किट. तिचं जे डेली बेसिसवरती ते बिस्किट खाते ना ते आवडीने खाते ती. अगदी तिला तो डब्बा पण माहिती आहे, सो ते ती खातेच. आणि तिचं असं चालणं, इकडे जा तिकडे जा, किचन टू हॉल, हॉल टू बेडरूम, बेडरूम टू किचन, हे असं तिचं चालूच असतं, डेलीचं चालू असतं. सो खालून आल्यानंतर लगेच पिल्लूला भरवायला घेतलं. पिल्लूचं जेवणाचा टायमिंग आहे 9:45 तिला मी डाळ भात भरवते. आणि ती आवडीने खाते, जरा पण नखरे करत नाही. इकडे तिकडे नाचून भरवावं लागतं, एका ठिकाणी बसत नाही एवढंच. सो आज मी करणार आहे कॉर्नची भजी, म्हणजे मका असतो त्याची भजी. मका घेतलं आहे, अगदी नॉर्मल बॉईल वगैरे काय केलं नाही. अर्धा मका आहे तो आपलं चॉपिंग असतं त्याच्यामध्ये थोडासा स्मॅश करून घेतलं आहे. ते दोघांना मिक्स करून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकायचं आहे. तुम्ही मिरची वगैरे पण, ग्रीन कलरची मिरची असते ती पण तुम्ही ॲड करू शकता, पण मी नाही ॲड केली. आणि कांदा थोडासा लांबच तुम्ही कापून घ्या. आणि खूप टेस्टी लागते भजी ही, तुम्ही कधीतरी नक्की ट्राय करा. आणि याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे, तुम्हाला जसं मीठ हवे तसं. आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये आपले घरचे जे मसाले आहेत नॉर्मली ते ॲड करते. आणि तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल ना तर तांदळाचं पीठ पण तुम्ही ॲड करा, त्याच्याने ना थोडंसं क्रिस्पीनेस येतो. सो हे तांदळाचं पीठ ॲड केलं, त्याच्यानंतर मग बेसन ॲड केलेलं, जे खाली गेलेलं बेसन ते ॲड केलं. आणि अगदी थोड्याशाच भज्या केल्या कारण का येताना ना दीपकने वडापाव आणलेला आणि म्हणजे मी पण होती सोबत. सो त्याच्यामुळे मला जास्त खायची एवढं हौस नव्हती. दीपकलाच भज्या असे तळलेले जे आयटम आहेत ना त्याला भयंकर आवडतात. आणि ॲज युजल मी डाईटवरती आहे, मी जास्त आता बाहेरचं खात नाही आहे, त्याच्यामुळे मी काही जास्त ऑइली खाल्लं नाही. सो लाल तिखट टाकलं, त्याच्यानंतर हळद टाकली, गरम मसाला, धणे पावडर बस. आणि बाकीचं काही ॲड केलं नाही. जर तुमच्याकडे मॅगी मसाला असेल ना तो पण तुम्ही ॲड केला ना तर अगदी टेस्टी लागते भजी. तुम्ही कधीतरी ट्राय करा ही कॉर्नची भजी. आणि आता मका तर येतो मार्केटमध्ये त्याच्यामुळे. आणि माझ्याकडे खूप सारे मका, मी म्हणजे तुम्हाला मागच्या बॅक टू बॅक ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी सोलून वगैरे ठेवलं. आणि आता अशा मक्याच्या वेगवेगळ्या रेसिपी तुमच्याजवळ मी शेअर करेल. आणि थोडासा ओवा टाकला, गॅसचा वगैरे इश्यू होऊ नये म्हणून. आणि हे पिल्लूसाठी अजिबात नाही आहे, हे आमच्यासाठीच आहे. पिल्लूला जरा पण इथलं देत नाही आहे मी काय. पिल्लूला नॉर्मली मी आपलं डाळ भात चपाती वगैरे हे असतं ते देते. ऑइली फूड अजिबात देत नाही मी तिला, अजून तरी नाही देते. आणि तिला एकदा टेस्ट लावली ना की ती खाणारच. सो थोडंसं पीठ कमी वाटलं म्हणून ते ॲड केलं आणि हे
चांगलं अगदी व्यवस्थित भिजून घ्यायचं आपल्याला. आणि पातळ कन्सिस्टन्सी आहे ना ठेवायची नाही, थोडं घट्ट ठेवायचे. आणि फ्रीजरमध्ये ठेवलेलं त्याच्यामुळे ऑलरेडी त्याला पाणी होतं, त्याच्यामुळे हळूहळू पाणी टाकत गेली आणि थोडं घट्टसरच भिजवलं. कारण का जेवढं तुम्ही घट्ट भिजवाल ना तेवढी भजी क्रिस्पी होते आणि चांगली होते आणि बाइंड पण नीट होतं. आणि जर तुम्ही पातळ भिजवलं ना तर ते तेलामध्ये स्प्रेड होणार आणि जे मक्याचे दाणे आहेत ना ते फुटण्याचे चान्सेस खूप असतात. त्याच्यामुळे तुम्ही असं घट्टसर भिजा. तुम्हाला ज्याप्रमाणे मी दाखवलं आहे तशीच मी कन्सिस्टन्सी ठेवले, जास्त काही मी पातळ वगैरे केलं नाही. आणि तुम्हाला सांगते भजी आहे ना खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्याकडे जे मके असेल, जर तुम्ही घेतले नसेल आणि घेणार असाल तर तुम्ही मक्याची भजी आहे ना नक्की ट्राय करा. अजून 2-3 रेसिपी आहेत माझ्या माइंडमध्ये, ते पण मी तुमच्याजवळ शेअर करेल. इवन आपल्या बाळाला मका कसा देऊ शकतो ना त्याची पण मी रेसिपी तुम्हाला शेअर करेल. त्याचे कटलेट वगैरे कसे करतात ते पण मी शेअर करेल. सो येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मक्याच्या रेसिपी बघायला भेटतीलच. सो हे असं बॅटर तयार झालं आहे माझं. आणि आता ते बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते आता तेल तापत ठेवलं. तुम्ही भजीचं बॅटर बघा कशा प्रकारे मी हे केलं आहे. आणि आता थोड्याशा तेलामध्येच करणार आहे, अगदी थोड्याशाच भज्या आहेत त्याच्यामुळे. आणि तुम्हाला सांगते तेल आहे ना, कॉर्नची भजी आहे ना खूप शोषून घेतं तेल, त्याच्यामुळे जास्त करू नका, थोडेच करा. आणि आता मी जे भज्या आहेत ते सोडते तेलामध्ये अशा. आणि एकदम घट्टसर केलं ना तर अगदी नीट बाइंड होतं, तुम्हाला दिसतच असेल कशा प्रकारे होते. आणि आता ह्याला तेलामध्ये चांगलं परतवून घेईल. आणि कॉर्नच्या भज्या माझ्या ऑलमोस्ट आता रेडीच आहे. हे मी सेकंड का थर्ड टाईम आता परत भजी टाकली, कारण का 3 बॅचेस झाल्या, जास्त काही मी बॅटर केलं नव्हतं त्याच्यामुळे. सो आता हे रेडी आहे खायला आम्हाला. आता दीपकला तर जेवायला वाढते, कारण का त्याचा फास्टिंग आहे, त्याच्यामुळे त्याला भूक लागलेली. ऑलमोस्ट जेवायला आम्हाला 10 वाजून गेलेले. पिल्लूलाच 10 वाजता भरवलेलं आणि त्याच्यानंतर मग लगेच दीपकला वाढलं 10:15पर्यंत. आणि जेवे आणि आवरेपर्यंत 11 वाजून गेलेले. सो अशा प्रकारे आहे ती भजी आहे, ती रेडी आहे. अगदी मस्त लागत होती, खूप यम्मी लागत होती. तुम्ही नक्की ट्राय करा. सो वांग बटाट्याची भाजी, चपाती, भात, डाळ आणि मिरचीची भजी आणि आपली नॉर्मल भजी. सो रेडी आहे. आता दीपक जेवत बसलं आहे, त्याच्यामुळे मग मी पिल्लूला आहे ते बघते, कारण का मग ती आहे ना त्याला जेवण नाही देत. आणि मग सारखं तिचं इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, तेच चालू असतं. आणि आता ती मला सांगते की तू बॉटलचं झाकण लाव. तिला म्हणजे पाणी पिलो आम्ही, त्याच्यानंतर बॉटल तिथे ठेवून दिलेला. आणि मग ती सांगत होती की तू लाव. तिला जमत नव्हतं ना, ती आपला हात पकडते आणि आपल्याला सांगते की लावा. आणि ती एकटी हसत होती तिला काय झालेलं काय माहिती, काय आठवलेलं. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.